दादांसारख्या या मोठ्या मराठी महाराष्ट्राच्या नेत्याला जे या सत्तेत असणाऱ्या पार्टीबरोबर मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, याच व्यक्तीला न्याय मिळत नसेल तर मग सामान्य लोकांनी काय करायचं असा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळे या बजेटच्या सेशनला मी गेलं पाहिजे का असाही आता मला प्रश्न पडायला लागला आहे. एवढ्या मोठ्या नेत्यालाच नाही इथं मिळत नसेल तर अधिवेशनात जाऊन बोलून पार घासा कोरडा करून काय त्याच्यातून मिळणार हाही प्रश्न तिथून निर्माण होतोय. उद्या नाही सांगता येणार. तो आमचा अधिकार आहे का? तर 100% आमचा अधिकार आहे. हे काय आम्ही बोलतो म्हणून असं नाहीये. हा आमचा अधिकार या पुस्तकाला या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. हा ऍक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदललाय ना, त्यांनी तो कायदा बनवलाय. हे ते पुस्तक आहे. मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे. आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय. आणि योगायोग इथं बघा, आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत. मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा, या देशाचे नागरिक असताना सुद्धा FIR होत नसेल कॉग्निजिबल ऑफेन्ससाठी सुद्धा, तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चाललेली आहे. आम्ही कुठंतरी म्हणत होतो की VSR कंपनी कुठेतरी अपघात झाला, या विषयावर आम्ही थोडंसं तिथं ठाम होतो. मग अशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी अडवत असाल तर साहजिकच आहे ना, लोकांचा कुठेतरी प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होईल की हा घात नाही तर अपघात आहे. सहज आहे. मग आज मी कुठलाही मुद्दा मांडतोय, आम्हाला विरोध सत्तेत काही इतर पक्ष असले तरी ते विरोध करत नाहीत, पण भाजपचे मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, त्याच्याबरोबर आपले मुंबईचे कोण आशिष शेलार ते तिथं बोलतात, अजून साताऱ्याचे कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी बोलतो, त्यांचे ट्रोलर तिथे ट्रोल करतात. मलाच काय कळेना की कुठल्या दिशेने त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र खरं, प्रयत्न आम्ही करत राहणार, लढत मात्र त्या ठिकाणी राहणार आणि लोकांच्या मनातली जी इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे ती न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तक्रार घेत नाहीयेत, इथं तक्रार देण्यासाठी आलो, नागरिक म्हणून आलो आणि आमची त्या ठिकाणी कुठेतरी बेइज्जती तिथं झालेली आहे. नाही बघ, काय करायचं ते करा. मगरुरीची भाषा होती पोलीस अधिकाऱ्यांची. 100% ती जाणवली ना. मग एवढी मगरुरी दाखवायची नसते. आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकाऱ्याची अशीच मगरुरी येत नसते. कुठून तरी त्यांना तिथं पाठिंबा असल्याशिवाय मगरुरी येत नसते. पण एक आहे, आमची अशी परिस्थिती, लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची अशी परिस्थिती, दादांच्या बाबतीतला विषय असता. आम्ही त्यांना हे सांगितलं, ठीक आहे नेता म्हणून तुम्ही दादांकडे काय दृष्टिकोनातून बघता हे मला माहित नाही, पण जाधव नावाचा एक कर्मचारी हा पोलीस विभागाचाच कर्मचारी होता ना, त्यासाठी पण आम्ही लढतोय ना. आणि मग त्याच्याकडे बघून तुम्हाला FIR करायला काय हरकत आहे? नाही, आम्हाला करायचीच नाही. ती तुमची भूमिका असेल तर आम्ही त्याला काय करणार. तुम्ही सांगितलंय का बड्या अधिकाऱ्याचा फोन आलेला, कोण होता? नाही, हा बडा अधिकारी इथं आला, त्याला कोणाचा फोन आला ते आम्ही नाही सांगताय ना. तुम्हाला जर CDR बघायचं ते CDR बघा. आम्हाला आता काही घेणं देणं पडलं नाही. आम्ही लोकात राहून लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून मग हे पुढे लढायला लावलं. आता बघावं लागेल ना, कोण आहेत, का अडथळे घालतात, कोण बडा नेता आहे, कोण कसं आहे, काय इतर नेते आहेत, कोण नेते आहेत, हे सगळं बघावं लागेल. बघा, आमचे इथं असणारे संदीप भाई असतील, अमोलजी जे मनापासून लढतायत, आणि त्याच्याच बरोबर जे नायकवडे आहेत आमदार आणि त्यांच्याबरोबर इतर आहेत जे आज इथे येऊ शकले नाहीत पण दादांसाठी प्रामाणिकपणे ते लढतात. यांना सगळ्यांना आणि महाराष्ट्र जनतेला पाहिजे की दादाला न्याय मिळाला पाहिजे. बारामतीमध्ये आम्ही ट्राय करू. तिथं काय तिथं असणारे पोलीस अधिकारी काय म्हणतात, या पुढच्या 12 तासामध्ये काही ट्यूबलाईट इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना, पोलीस विभागाला काही ट्यूबलाईट पेटली नाही पेटली हे तिथं बघावं लागेल. आणि बारामतीमध्ये आम्ही कुठेच तिथं फक्त जाहीर केलेलं आहे. आता जे लोक येतील ते येतील, तो विषय फक्त आपल्याला शांतता ठेवायची आणि तिथं दादांना न्याय देण्यासाठी बारामतीमध्ये FIR होईल अशी आमची अपेक्षा आहे. सर आप मरीन ड्राइव पुलिस स्टेशन आए थे, क्या बातचीत हुई?